नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कर्नाटकातील मायक्का चिंचली यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे मतदान पुढे ढकलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या संदर्भात निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे। अंतिम निर्णय आयोगाच्या स्तरावर होणार आहे। या यात्रेमुळे निवडणुकीचे मतदान पुढे ढकलण्याची मागणी ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे, जतचे आमदार गोपीचंद पडळकर आदींनी आयोगाकडे केली आहे। त्यानुसार आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीचे मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे। हाच दिवस चिंचली यात्रेचा मुख्य दिवस आहे। धनगर समाजासह बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचणी मायक्का देवीची यात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील गावात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यात्रेसाठी सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा आदी जिल्ह्यातून लाखो भाविक बैलगाड्या आणि वाहनांनी सहकुटुंब चिंचलीला जातात। यात्रेनंतर गावाकडे परततात। यात्रेचा मुख्य विधी 5 फेब्रुवारी रोजी असून या दिवशी लाखो मतदार गावाबाहेर असणार आहेत। त्याच दिवशी मतदान झाल्यास टक्केवारी घटण्याची शक्यता आहे। भाविक 2 दिवसांनी म्हणजे 7 फेब्रुवारी पर्यंत गावाकडे परततात। त्यामुळे मतदान किमान 2 दिवस पुढे ढकलण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी आयोगाकडे केली आहे।